नमस्कार मंडळी, शुभविवाह या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. मीला जेव्हा समजतं की आपलं घर खरेदी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आकाश आहे, तेव्हा भूमीला आता आकाशचा खूप राग येतो आणि मग आकाशला जाब विचारण्यासाठी ती आकाशकडे आलेली असते, आकाशला भेटलेली असते आणि आकाशला ती विचारत असते की तू माझं घर बळकावलंस का? आकाश म्हणतो की नाही भूमी, मी तुझं घर बळकवायला नाही निघालोय आणि खरं तर तुझं घर परत तुला देण्यासाठी मी निघालो होतो. भूमी म्हणते की हे बघ, मला तुझ्या उपकारांची काहीही गरज नाहीये. आकाश म्हणतो की हो, मी तुझं घर घेतलं होतं, परंतु मला कळलं की तुझ्या घरामध्ये किती जीव आहे आणि जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी तुझं हे घर या दोघांच्या लग्नामध्ये पुन्हा तुला गिफ्ट करणार होतो. भूमी म्हणते की हे बघ, मला तुझं गिफ्ट अजिबात नकोय. आकाश म्हणतो की अगं असं काय करतेस, ज्या घरासाठी तुझा जीव तुटतो, ज्या घरावर तुझं एवढं प्रेम आहे, ते घर मी तुला देतोय आणि ते तुला का नकोय, त्यासाठी तू का नाही म्हणतीयस? भूमी म्हणते की तुला एकदा सांगून कळत नाही का, मला तुझं कुठल्याही प्रकारचं गिफ्ट नकोय आणि तुझे उपकार तर अजिबातच नकोय. आकाश म्हणतो की अगं भूमी, असं काय करतेस, तुझं घर तुला परत भेटावं म्हणून मी पेपर्स सुद्धा बनवायला दिले. भूमी म्हणते की तुला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या काही गरज नाहीये आणि माझ्यासाठी हे डॉक्युमेंटेशन वगैरे तर अजिबात करायचं नाही. तर आकाश म्हणतो की मी पेपर्स वकिलांकडे पोहोचवले सुद्धा. भूमी म्हणते की वकील, कुठले वकील? त्यावर आकाश सांगतो की भानुशाली वकील. भानुशाली वकिलांनीच या गोष्टीची सगळी कल्पना मला दिली आणि मग त्यांनीच मला आयडिया दिली की कशा प्रकारे ते घर तुझ्या नावावर पुन्हा करता येईल आणि घरासमोर लावण्यासाठी मी पाटी सुद्धा बनवली आहे, भूमी देसाई म्हणून. भूमी म्हणते की पण मला तुझे उपकार अजिबात नकोय आणि तू दिलेलं घर सुद्धा नकोय मला. आता मी भानुशाली वकिलांना भेटेल आणि त्यांच्याशी बघेल मला काय बोलायचं ते. भूमी आता आकाशचं गिफ्ट नाकारते आणि भूमी आता भानुशाली वकिलांना भेटायला जाणार ही गोष्ट आकाशला समजते. आकाश विचार करतो की भानुशाली वकिलांना आता मलाच काहीतरी समजून सांगायला पाहिजे, कारण भूमी भानुशाली वकिलांना भेटते म्हटल्यावर आधीच पूर्वतयारी करायला हवी. आणि मग आकाश सुद्धा आता भानुशाली वकिलांकडे जाण्याचं ठरवतो आणि भानुशाली वकिलांशी बोलण्याचं ठरवतं. तर भूमी आता तिच्या घरी येते आणि ती बाबांना म्हणत असते की बाबा, हा आकाश महाजन नक्की स्वतःला समजतो तरी काय? तुम्हाला माहितीये का, त्याने आपलं घर बळकावलं आणि तेच घर तो आता माझ्या नावावर करतोय. त्यावर बाबा तिला सांगत असतात की अगं भूमी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आपलं घर आकाशरावांनी नाही बळकावलंय, खरं तर आपलं घर हे महानगरपालिकेच्या ताब्यात होतं. भूमी म्हणते की अहो बाबा, काय बोलताय तुम्ही, आणि मग हे घर त्याच्या कसं काय ताब्यात आलं? आपलं घर हे त्याच्या नावावर आहे, मी स्वतः बघून आले ते. माधवराव विचार करतात, म्हणतात की खरंच आकाशराव किती चांगले आहेत आणि भूमीचा खरंच ते किती विचार करतात आणि त्यांना आता हे समजलेलं असतं की भूमीसाठी आकाशरावांनी हे सगळं केलंय आणि आकाशरावांनीच महानगरपालिकाकडनं ते घर घेतलंय आणि स्वतःच्या ताब्यात ठेवलंय, जेणेकरून भूमीचं घर भूमीला पुन्हा देता यावं. भूमी म्हणते की आता हे सगळं करण्यासाठी तो भानुशाली वकिलांना भेटणार आहे आणि भानुशाली वकिलांना सगळं काही सांगणार आहे, परंतु त्याचा डाव मी अजिबात सक्सेसफुल करू देणार नाही. मी पहिल्यांदा भानुशाली वकिलांना जाऊन भेटते आणि त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी सांगते आणि भानुशाली वकिलांना सांगते की आकाश तुम्हाला जे काही सांगेल त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आणि त्याने दिलेलं घर वगैरे मला अजिबात नकोय. माधवराव म्हणतात की अगं भूमी, तू एवढा कशाला विचार करतेय, तू जरा शांतपणे घे. तुझ्या नावावर जर आपलं घर करून देत आहे तर चांगलीच गोष्ट आहे ना, आपण हळूहळू त्यांचे पैसे फेडूयात. भूमी म्हणते की नाही बाबा, मला त्या माणसाचे उपकार अजिबात नकोय आणि मी आत्ताच्या आत्ता भानुशाली वकिलांकडे जाते. असं म्हणत आता प्रशांतला घेऊन भूमी आता भानुशाली वकिलांकडे जायला निघते. भूमी आता प्रशांतला सांगते की प्रशांत, तू बाहेरच थांब, मी जरा वकिलांना भेटून येते. भूमी आता वकिलांना भेटण्यासाठी आतमध्ये जाते आणि तितक्यातच आकाश सुद्धा तिथे आलेला असतो. भूमीचं आणि भानुशाली वकिलांचं बोलणं चालू असतं आणि आकाश ते चोरून ऐकत असतो. भूमी भानुशाली वकिलांना विचारते की आकाश महाजन तुमच्याकडे आले होते का? त्यावर भानुशाली वकील म्हणतात की हो. भूमी म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना खरं काय आहे ते, आणि तुम्हाला हेही माहिती आहे की अशा ह्या प्रकरणामध्ये मी ते घर घेऊ शकत नाही. भानुशाली वकील म्हणतात की हो, मला सगळं माहितीये, परंतु मी आकाशला आता ते कसं समजावून सांगू आणि त्याला काय सांगू? तर भूमीमध्ये आणि वकिलांमध्ये काय बोलणं होत असतं हे आकाशला काही समजत नसतं. आकाश विचार करत असतो की भूमी हे असं का म्हणतीये, कारण भूमी तर मला असं म्हणत होती की मला ते घर नकोय वगैरे आणि आकाशच्या हातून तर नकोय, आकाशचे मला उपकार नकोयत, मग हे सगळं ती का म्हणते? भूमी भानुशाली वकिलांना सांगत असते की जर आता मी हे घर घेतलं तर हे घर माझं ज्यांनी आधी बळकावलं होतं ते लोक आता सावध होतील आणि त्यामुळे ते घर आकाशच्या नावावर राहणं जास्त महत्वाचं आहे, त्यामुळे ते आकाशच्याच नावावर राहू दे. भानुशाली वकील म्हणतात की तुमचं अगदी बरोबर आहे, परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आकाशरावांना काय सांगायचं? तर भूमी सांगते की तुम्ही त्यांना असं सांगा की ते घर आता सध्या तुमच्याच नावावर राहू द्यात. आकाश हे सर्व ऐकत असतो तर भानुशाली वकील भूमीला विचारत असतात की परंतु हे नाटक आपल्याला किती वेळ सुरू ठेवावं लागणार? म्हणते की आपल्याला हे नाटक कंटिन्यू ठेवावं लागणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू करावं लागणार
लागणार आहे, जोपर्यंत आकाशला कळणार नाही की त्याच्या मुळावर कोण उठलंय. भूमी भानुशाली वकिलांसोबत ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते. आकाश विचार करत असतो की यांचं कन्व्हर्सेशन नक्की कुठल्या गोष्टीवर चाललंय. आणि मग साधारण आता भूमीच्या आणि भानुशाली वकिलांच्या बोलण्यावरून आकाशला एक गोष्ट समजते की पाणी कुठेतरी नक्कीच मुरतंय. आणि मग आणखी उत्सुकतेने तो दोघांचंही बोलणं ऐकायला लागतो. भानुशाली वकील भूमीला म्हणत असतात की खरं तर हे नाटक पुढे कंटिन्यू करणं खूप अवघड आहे. म्हणजे तुमच्या ह्या वागण्याने आकाशरावांना खूप त्रास होतोय. तुम्हाला काही आठवत नाहीये, एका वर्षामागचं तुम्हाला काहीही आठवत नाहीये, त्यामुळे आकाशला खूप त्रास होतोय. भूमी म्हणते की हो, आता सध्या त्याला ह्या गोष्टी सहनच कराव्या लागतील. खरं तर मलाही आकाशला या परिस्थितीमध्ये बघवत नाहीये. मलाही आकाशला सांगायचंय की आकाश, मला सगळं काही आठवलंय आणि आम्हाला दोघांनाही एकत्र राहायचंय, परंतु आपल्याला आता असं करून चालणार नाही. हे मी आकाशच्या भल्यासाठी करतेय. तसं त्याला कळणार नाही की त्याच्या जीवाची माणसं त्याच्या मुळावर उठलीत. आकाशला आता राहवतच नाही. आकाश आता डायरेक्ट आतमध्ये जातो आणि भूमीला घट्ट मिठी मारतो. तर भूमीला काही करावं तेच कळत नाही. आकाश म्हणतो की तू आता मला काहीच सांगू नको, मला सगळं काही कळलंय की तुला मागचं सगळं काही आठवलंय आणि आता तुला काही करायची गरज नाही. तू फक्त मला सांग काय करायचंय ते, आणि तू जे काही बोलशील ते सगळं मला मान्य असेल. तू ज्या व्यक्तीबद्दल मला सांगशील मी त्यावर पूर्ण विश्वास ठेवेल, कारण माझ्या आयुष्यामध्ये दुसरं कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा मी तुझ्यावर विश्वास ठेवेल. भूमी आता आकाशला दूर लोटते आणि म्हणते की काय करतोयस तू हे सर्व. तेव्हा आकाश म्हणतो की मला माहितीये की तू नाटक करत होतीस आणि आता नाटक करून काही उपयोग नाही, कारण मला सगळ्या गोष्टी समजल्यात. भूमी विचारते की काय गोष्टी समजल्यात तुला. तेव्हा आकाश म्हणतो की मला समजलंय की तू नाटक करतेयस. भानुशाली वकील आता भूमीला म्हणत असतात की आपल्याला आता आकाशला सत्य सांगण्याची वेळ आली आहे. भानुशाली वकिलांना म्हणत असते की कुठले सत्य. भूमीला मात्र आकाश समोर हे रिव्हील करायचं नसतं की तिला सगळ्या गोष्टी आठवल्यात म्हणून. तर मित्रांनो, आता पुढे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे की भूमी खरंच सांगेल का आकाशला की तिला सगळ्या गोष्टी आठवल्यात आणि ह्या सगळ्या प्रकरणामागे रागिनी आणि अभिजित आहे, त्यांचंही सत्य ती सांगू शकेल का, हे आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणारे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.